न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। नगर परिषदची निवडणूक होणार आहे, तर आपल्या भाजपचा विकासाची कामं कोणते कोणते राहणार आहे? सबसे पहले मुद्दा ये तो जितूर में जो धूल है शहर में, वो धूल मुक्त करने की सबसे पहले कोशिश हो रही। दूसरा रोड नाली और शादी खाना हिंदू समाज के लिए मंगल कार्य लिए। अभी हिंदू समाज के लिए एक भी मंगल कार्य नहीं है शहर में नगर परिषद का, वो एक रहेगा। मुस्लिम समाज के लिए शादी खाना और भी जो भी समस्या रहेंगी वो पूरा रहेंगी। काल परवा दादासाहेब चौकामध्ये विरोधी पक्षाची सभा झाली, त्या सभेमध्ये अजित पवार यांनी असं सांगितलं, तिथे एका विरोधी पक्षावाल्यांनी सांगितलं की परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री हा लाल दिवा घेऊनच फिरतो, विकासाचे कामं करीत नाही। याबद्दल काय म्हणतात? अभी तो देखो वो विरोधी पक्ष का काम ही है, विरोधी पक्ष वालों का काम है विरोध में बोलना। जब वो अगर समझो खाली लाल दिवा लेके घूमते थे, तो आज दीदी की परभणी जिले में इतना जो काम है वो काम देख के आज 50% लोग उनके पीछे, मुस्लिम समाज जो आज तक भाजपा के विरोध में था, आज वो 50% 60% मुस्लिम समाज आज दीदी के साथ में। और ये विरोधी वालों का काम है। अब अजित दादा खुद बोले ना भाषण में उस दिन, दादा ने खुद क्या बोले कि भाई तुम हमको सत्ता चुन के दो, हमको निधि देने के लिए अमित शाह मोदी जी, ये हमारे पास ऊपर सत्ता है, अमित शाह मोदी जी हमको फंड देंगे। तो फंड उनका से इनके थ्रू गए तक फिर फंड हम डायरेक्ट हम चुन के, हमारी अगर भाजपा की सत्ता आती तो डायरेक्ट फंड हम ही लेंगे ना। काल काँग्रेसची सभा झाली, मौलाना हरीफ मुफ्ती साहेब आले, ते म्हणले बीजेपी आणि राष्ट्रवादी दोन्ही एकाच सिक्क्याचे दोन पार्ट आहे, कारण की इथे मुस्लिम समाज जास्त असल्यामुळे बीजेपीनं अजित दादाला पुढे केलं। हे बघा, ते आता त्यांचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही। कारण तर हे बघा, अजितदादा ते राष्ट्रवादी आहे, ते तर आमच्या सोबत गठबंधन मध्ये आहेत ना महाराष्ट्रामध्ये। आता इथे काय चाललंय ते तुम्हाला पण माहित आहे, ते कोणचा नेता कोणासाठी कसं पोली भाजून घ्यायला ते तुम्हाला पण माहित आहे। आता सध्या माझे आमदार साहेब आमचे नेते आता सध्या ते खाली आहे, त्यामुळे त्यांना असं मला वाटायला की त्यांना दादांना असं म्हणले काय की बाबा तुम्ही जिल्हा परिषद आणि नगर परिषद आणा, मी तुम्हाला MLC देतो। त्यामुळे ते काय बी टीका करायला, कोणावर काय बी बोलायले, ते तर त्यांचे प्रश्न राहिले। मुस्लिम समाज आतापर्यंत भारतीय जनता पक्षासोबत नव्हता, यावेळेस असं वातावरण दिसतंय, आता हे निवडणुकीपर्यंत असं वातावरण राहणार का? 100% वातावरण असंच राहणार। कारण काय आहे, आता आपल्याला जेवण करायचं, मग असा हात करून जेवण्यापेक्षा आमच्या लोकांचं असं हेच म्हणणं आहे की सरळ जेवण करू ना आपण टेबलवर बसून। आता मत राष्ट्रवादी कोण आहे, बीजेपी सरकारमध्ये, ते आता बीजेपी मध्येच आहे, मग सरळ बीजेपीला मतदान दिल्यावर काय आहे, सरळ बीजेपीला देऊ ना मतदान। हे आमच्या सगळे मुस्लिम समाजचा असा ठरला की आता खिडकीतून जाण्यापेक्षा दारातूनच सरळ जाऊ आपण। आणि जिंतूर मध्ये विकास जर करायचे असेल, आता दीदी मिनिस्टर आहे, पालकमंत्री आहे परभणी जिल्ह्याचे, आता इथे जर राष्ट्रवादीला मतदान करून त्याची सत्ता आणून बी दिली, तर उद्या त्यांना कोणाकडे जायचं, दीदीकडेच जायचं, आम्हाला फंड द्या म्हणून। मग इकडे तुकडे मागून पेक्षा डायरेक्ट खजान्यावरच जाऊन आम्ही बसतो ना। मग दीदीचे मिनिस्टर आहे, दीदीच्या हातावर साथ दिल्यावर किती बी काम होईल ना, ह्या सगळ्या लोकांना कळायला ना। अजितदादाचं असं म्हणणं होतं सभेत की तिजोरी आपल्याकडे आहे, खेड्या गाभाऱ्याच्या हाती सत्ता देऊ नका। आता ते मोठे नेते आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही। बरं, तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, त्या काळात 29 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती, तिचं काम का थांबल्या गेले? आता हे प्रश्नाचे उत्तर तर ते माझे आमदार देऊ शकतो। आणि आता हे बघा, ते नगराध्यक्ष होते कपिल भाईचे घरचे आमचे भाभी, आता त्यांना बी काय अडचण काय झाली त्यांना माहित आहे। आता पुन्हा त्यांना तिकीट दिले म्हणून ते आता काम करायले, आता पुढे काय अडचण राहणार त्यांनाच माहित आहे, आणि आम्हाला काय अडचण आली आम्हाला माहित आहे। 5 वर्षात सगळ्या नगरसेवकाला विचारा आमची अडचण काय होती, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही। आता ते ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यापेक्षा तेच चांगला देणार।